चला नमस्कार. प्राचीन इतिहास महाराष्ट्रातील सगळ्या सरळ सेवा असतील, एमपीएससी असतील, टीसीएसने घेतलेली एक्झाम असेल किंवा आयबीपीएसने एक्झाम घेत कोणी घेऊ द्या. प्राचीन इतिहास जो आहे या प्राचीन इतिहासावर सगळ्यात जास्त क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या पोलीस भरती, धर्मादायुक्त भरती आहे, तलाठी आहे. आता टीईटीला सुद्धा प्राचीन इतिहासावर क्वेश्चन आहेत. न्यायालयाची भरती आहे. सगळ्या भरतीवर प्राचीन इतिहासावर क्वेश्चन विचारले जातात. आपण सविस्तर संपूर्ण घेऊया. सगळ्या सरळ सेवेच्या आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर श्री अकॅडमीचा ॲप आहे, डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. चला, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा लिंक दिलेली आहे. मराठीमध्ये असं जर टाकलं तुम्ही श्री अकॅडमी तर सेम आपलं ॲप येऊन जातं. श्री अकॅडमी टाकलं की श्री अकॅडमी गोविंद नवलसर दिसतं. ठीक आहे. हा आपला नंबर आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, कुठली ग्रामसेवकची बॅच आहे, पोलीस भरतीची सुद्धा बॅच आहे, सगळ्या टेस्ट सिरीज आहे. ठीक आहे. तलाठी भरतीची बॅच सुद्धा सुरू आहे आणि न्यायालयाच्या शिपाई भरती तयारी करतात त्याची सुद्धा बॅच आपली. चला, पहिला क्वेश्चन, बहमनी राज्याची स्थापना कोणी केलेली? खूप वेळा हा क्वेश्चन विचारून झालेला आहे. बहमनी राज्य होतं. या बहमनी राज्याची काय झाली स्थापना कोणी केलेली असं तुम्हाला विचारलेलं आहे. बहमनी राज्याची स्थापना तर हसन गंगू आहे. या हसन गंगूने त्याची स्थापना केलेली आहे. इथं स्पष्टीकरण देणार नाही, क्वेश्चन आणि त्याचा आन्सर आपण घेणार आहोत. चला, रविवारी पूर्ण प्राचीन इतिहास जो आहे तर रविवारी एक लेक्चर असणार, त्याच्यामध्ये सगळं स्पष्टीकरण तुम्हाला देणार. बॅचमध्ये आपलं सगळं स्पष्टीकरण आहे. आता हा अनेक वेळा प्रश्न विचारतात, अनेक जण खूप वेळा हा प्रश्न चुकतात. होमो बघा, होमो इरेक्ट्स म्हणजे कोणता मानव आहे? त्याला आदी मानव म्हणतात का, ताठ करण्याचा मानव म्हणतात, आधुनिक मानव, आणि खाली एक पर्याय अजून आहे. तर लक्षात ठेवा, होमो इरेक्ट्स म्हणजे काय, तर ताठ करण्याचा जो मानव आहे त्याचं नाव आहे होमो इरेक्ट्स. ठीक आहे. होमो शेपियन पुढं आहे, त्या संदर्भात सुद्धा पुढं आहे. त्याच्यानंतर लेंडरसेल मानव हे चौथं ऑप्शन होतं. आता होमोशेपियन म्हणजे काय, खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. होमोशेपियन, आता होमोशेपियन म्हणजे काय, हा टीसीएसला असेल, सरळ सेवा आणि पोलीस भरतीला सुद्धा अनेक वेळा प्रश्न आहे. टीईटीला सुद्धा. बुद्धिमान मानव, आदिमानव, सरळ चालणार मानव की गुहेतील मानव? तर होमोशेपियन म्हणजे बुद्धिमान मानव आहे, हा होमोशेपियन आहे. ते काय बुद्धिमान मानवामध्ये, तर होमोशेपियनला बुद्धिमान मानव म्हणून ओळखलं जातं. आस्मीचा शोध कोणत्या कालखंडात लागला? आस्मी म्हणजे आगीचा शोध. कुठल्या कालखंडामध्ये आस्मीचा शोध लागला असं म्हटलं? नवाश्मयुग, पुराश्मयुग की मध्य अश्मयुग, आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे ताम्रयुग. सेम अनेक वेळा. आता हा प्राचीन तुम्ही जर पाहिला असेल, चौथीचा जो इतिहास आहे प्राचीन इतिहास, त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे. आपला नंबर दिलेला आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल आणि तुम्ही जर पोलीस भरती तयारी करत असाल तर फक्त 50 रुपयात टेस्ट सिरीज सुरू आहे. तुम्ही धर्मादायुक्तचा पेपर असेल तर हे क्वेश्चन तुम्हाला पेपरला आलेले दिसतील. फक्त ती बॅच सुद्धा धर्मादायुक्तची टेस्ट सिरीज आहे, फक्त 99 रुपयामध्ये आहे. तर ती आज 50 रुपयाला केले. 10 पेपर, प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलंय. पोलीस भरती सुद्धा प्रश्नपत्रिका 10 पेपर आहेत, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे, आणि तो सुद्धा किती 50 रुपयाला टेस्ट सिरीज आहे, विश्लेषण सह दिलेलं आहे. ओके. चला, 4 नंबर आहे, आस्मीचा शोध कुठल्या कालखंडात लागलेला आहे? आश्मी म्हणजे आगीचा शोध. तर पुराश्म युग आहे. या पुराश्म युगामध्ये या आश्मीचा शोध लागलेला आहे, पुराश्म युगामध्ये. पुढचा प्रश्न घेऊया. मानवाने वापरलेला सर्वप्रथम धातू कुठला? कुठला धातू मानवाने सर्वात अगोदर वापरलाय? सोनं वापरलंय, तांबी वापरलंय, चांदी वापरलंय की लोह वापरलेला आहे? तर मानवाने वापरलेला सर्वात प्रथमचा जो कुठला धातू आहे तो आहे तांबे. हा तांबे धातू मानवाने सगळ्यात अगोदर वापरलेला. चाकाचा शोध कोणत्या युगात लागलाय? हा प्रश्न खूप वेळा प्राचीन जे इतिहास आहे या प्राचीन इतिहासावर क्वेश्चन आहे की चाकाचा शोध जो आहे हा चाकाचा शोध कुठल्या युगात लागलाय? ताम्रयुग, नवाश्मयुग, पुराश्मयुग आणि मध्य पुराश्मयुग असे त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहे. ठीक आहे. चलो, तर नवाश्मयुग आहे. या नवाश्म युगामध्ये कशाचा शोध लागलाय? तर चाकाचा शोध लागलाय नवाश्म युगामध्ये. पुढचं, हडप्पा हे ठिकाण कुठं आहे? आता यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारलाय. तर हडप्पा हे ठिकाण भारतामध्ये नाहीये, लक्षात राहू द्या. ठीक. हडप्पा हे जे ठिकाण आहे तर हे पाकिस्तानामध्ये सध्याच्याला आहे. कुठं? पाकिस्तानमध्ये सध्याच्याला हडप्पा हे ठिकाण आहे. मोहनजोडो, आता तुम्ही पिक्चर सुद्धा पाहिला असेल, ऋतिक रोशनचा मोहनजोडो नावाचा पिक्चर आहे. हा शोध कोणी लावलेला आहे? तर राखलदास बॅनर्जी आहेत, यांनी याचा शोध लावलेला आहे. राखलदास बॅनर्जी यांनी कशाचा? मोहनजोडोचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. हडप्पा संस्कृती आहे
या हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या मुद्रा होत्या त्या मुद्रा तर कुठल्या झाडापासून त्या मुद्रा बनवल्या जात असतात? चंदनाच्या झाडापासून, कडुलिंबाच्या झाडापासून, स्टिओडाईटच्या झाडापासून की सागवानचा 4 नंबरचा ऑप्शन आहे बघा. तर स्टियाटाईट नावाचं झाड आहे, या झाडापासून हडप्पा संस्कृतीच्या ज्या मुद्रा होत्या त्या या झाडापासून बनवलेल्या आहे. पुढचं, मोहनजोदडोचा कोणत्या वर्षी जागतिक वारसा हक्क स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? कुठल्या वर्षी समावेश केलेला आहे? 1970, 1980, 1990 की 2000? तर 1980 मध्ये जागतिक वारसा हक्कामध्ये मोहनजोदडोचा काय झालेला आहे? समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत बज कुंड हे कुठे आढळलेलं आहे? लोथल आणि कालीबंगाल या ठिकाणी. आणि लोथल आणि कालीबंगाल हे दोन्ही ठिकाणी भारतामध्ये आहे. काय, हडप्पा संस्कृतीतील बजकुंड हे कुठं आढळलेलं आहे का कुठं सापडलेलं आहे? तो लोथल आणि कालीबंगाल. आणि लोथल आणि कालीबंगाल हे दोन्ही ठिकाण कुठं आहेत? तर भारतामध्येच आहे. पुढे दोन्हीवर पण प्रश्न आहे, काळजी करू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कंटिन्यू जसं प्राचीन भारतावर घेतोय, मध्ययुगीन भारतावर क्वेश्चन आहेत, आधुनिक भारतावर आहे, भूगोलावर आहेत, पॉलिटिक्स सगळे आपण घेणार. ही सिरीजच आपली कंटिन्यू सुरू झालेली आहे. आता नांगरलेल्या शेताचा पुरावा कुठे आढळलेला आहे? नांगरलेलं शेत आहे, या शेताचा पुरावा कुठे आढळला असा प्रश्न तुम्हाला. ठीक आहे. आणि यानंतर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा की सर या प्रकारचे व्हिडिओ घ्या. आपण ती सिरीज सुद्धा कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. आता TCS IBPS त्यानंतर पोलीस भरती आहे आणि इतर MPSC ला सुद्धा यावरती अनेक वेळा क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर नांगरलेल्या शेताचा पुरावा कुठं आहे? तर कालीबंगाल या ठिकाणी. आणि कालीबंगाल हे ठिकाण भारतामध्येच आहे, राजस्थान मधलं ठिकाण आहे. कुठं आहे? राजस्थानमध्ये. भारतामध्ये राजस्थान या ठिकाणी ते आहे. पुढचं, लोथल हे ठिकाण कुठं आहे? ठीक आहे, लोथल. आता बघा, कालीबंगाल हे पाहिलं आपण राजस्थानमध्ये, तसं लोथल हे ठिकाण आहे. तर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर हे लोथल ठिकाण बघा, अत्यंत महत्त्वाचं. खूप वेळा यावर प्रश्न MPSC ने सुद्धा विचारलेला आहे, TCS इतर एक्झाम सुद्धा. तर आपण कालीबंगाल पाहिलं होतं, ते कुठं होतं? राजस्थानमध्ये. तर लोथल गुजरातमध्ये. लोथल कुठं आहे? गुजरात या राज्यामध्ये. आणि कालीबंगाल कुठं आहे? तर राजस्थानमध्ये. लक्षात ठेवा एवढं. ओके, चला पुढचं. रावी नदीचं वैदिक काळातलं नाव काय होतं? रावी नदी. रावी नदी आहे, याचं वैदिक काळामध्ये कुठलं नाव होतं? चिनाब, झेलम, ठीक आहे, बियास की परुष्णी? तर हे सध्या नाव आहे. चिनाब, झेलम, बियास सध्या नाव आहे. BDS आपण ज्याला म्हणतो. तर परुष्णी हे रावी नदीचं वैदिक काळातलं नाव आहे. परुष्णी नाव आहे, परुष्णी. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैदिक काळात शतत्री, बघा, शतत्री असं कोणत्या नदीला म्हणतात? यमुना, सतलज, सिंधू. ठीक आहे. आता शेवून लक्षात ठेवा. शेवून काय? श आहे, काही ट्रिक सांगणार तुम्हाला. शेवून. ठीक आहे, शतद्री असं कुठल्या वैदिक काळात नदीला म्हणतो? तर सतलज. श सतलज नदी. लक्षात ठेवा, सिंधू नाही, सतलज. सर्वात अर्वाचीन वेद कुठला आहे? सर्वात अर्वाचीन वेद. सर्वात अर्वाचीन वेद तुम्हाला विचारलं तर काय इथं दिलेलं ट्रिक मध्ये अ दिलेला आहे. आणि अ पासून कुठला वेद सुरू होतं? तर अथर्ववेद अ पासून सुरू होतो. म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर आहे अथर्ववेद. सर्वात अर्वाचीन वेद कुठला आहे? तर अथर्व. अ पासून सुरुवात आहे, वेद सुद्धा अ पासून आहे, तर अथर्ववेद. लक्षात ठेवायची ट्रिक आहे ती. ओके, चला. ऋग्वेदाची रचना कोणत्या काळात झालेली आहे? उत्तर वैदिक काळ, मध्यवैदिक काळ, ऋग्वैदिक काळ. ठीक. ऋग्वैदिक किंवा ऋग्वेद आहे, याची रचना कोणत्या काळात झालेली आहे? तर ऋग्वैदिक काळामध्ये त्याची रचना झालेली आहे. चातुर्वर्ण्य समाज. आता समाज झाला, थोडस वर घेतो. ओके, चल. चातुर्वर्ण्य समाज. ठीक आहे, समाजाची, चातुर्वर्ण्य समाजाची कल्पना कोणत्या वेदात आहे? यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद की ऋग्वेदामध्ये? तर चातुर्वर्ण्य समाजाची जी काही कल्पना आहे, तर ही कल्पना सुद्धा ऋग्वेदामध्ये आहे. खाली ऋग्वेद ऑप्शन आहे, ऋग्वेद खाली ऑप्शन आहे. ऋग्वेदात काय चातुर्वर्ण्य समाजाची काय कल्पना आहे? हे ऋग्वेद, 4 नंबरचा ऑप्शन. पुढचा प्रश्न, यज्ञ करताना पाळावयाचे नियम कोणत्या वेदात दिलेले आहेत? सगळ्या एक्झामला प्रश्न आहे, खूप महत्वाचा आहे. आता याला तुम्हाला ट्रिक याच्यावर सुद्धा सांगतो. काय विचारलंय?
यज्ञ विचारलंय. यज्ञ करताना पाळावयाचे जे काही नियम आहेत ते कोणत्या वेदात दिलेले आहेत? तर ए पासून काय आहे? ए पासून यज्ञ जे आहे तर यातलं ए पासून कुठला वेद सुरू होत आहे? यजुर्वेद. यजुर्वेद म्हणजे यजुर्वेदामध्ये काय आहे? यज्ञ करताना पाळावयाचे जे नियम दिलेत ते यजुर्वेदामध्ये दिलेले आहेत. ट्रिक लक्षात ठेवा. यज्ञ विचारलंय, येणी कुठला योग? वेद सुरू होतो यजुर्वेद. तर यजुर्वेद याचं उत्तर आहे. खूप शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अथर्ववेदाची रचना, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिलं? सामवेद दिले. इथे बघा यज्ञ जे दिले ना, यज्ञेपासून यजुर्वेद आणि सामवेद. संगीत तुम्हाला विचारतात, संगीताचा उल्लेख किंवा संगीताचा पाया कुठल्या वेदामध्ये आहे? तर तो सामवेदामध्ये. संगीताचं स आहे आणि सामवेदाचा सुद्धा स, त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न सगळ्या एक्झामला विचारले जातात. अथर्ववेदाची रचना कोणी केलेली आहे? विश्वामित्र, वशिष्ठ, तर अथर्व ऋषी यांनी या अथर्ववेदाची रचना केलेली आहे. पुढचा, हडप्पा संस्कृतीत सापडलेल्या लिपीला काय म्हणतात? आता हडप्पा संस्कृतीत जी काही लिपी सापडली त्या लिपीला काय म्हणतात बघा. हडप्पा संस्कृतीची लिपी, जशी आता आपली मराठी भाषा आहे तर मराठी भाषेला लिपी कुठली आहे? तर मराठी भाषेला लिपी देवनागरी लिपी. कुठली आहे? मराठी भाषेला देवनागरी लिपी आहे. तसं हडप्पा संस्कृती जी सापडली लिपी, ती लिपी कोणती होती? तर ती चित्रलिपी होती. कुठली होती? चित्रलिपी. तिला पिक्टोग्राफिक म्हणतात. चित्रलिपीलाच काय म्हणतात? पिक्टोग्राफिक असं चित्रलिपीला सुद्धा म्हणतात. ओके, चला. किती नंबरचा? 22 नंबरचा क्वेश्चन आहे. मोहनजोडोतील सर्वात मोठी इमारत कोणती आहे? सभागृह आहे, धान्यगार आहे? धान्यगार. मोहनजोडोतील सर्वात मोठी इमारत धान्यगार आहे. ग्रेट कॅनरी त्याला म्हणतात. ओके, कॅनरी. आले. कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात, राजस्थान, हरियाणा. तर राजस्थानमध्ये कालीबंगन हे ठिकाण आहे. लोथल गुजरातला आहे, कालीबंगन राजस्थानला आहे. वैदिक काळात मुख्य व्यवसाय काय होता? व्यापार, शेती, पशुपालन. तर वैदिक काळात लक्षात ठेवा, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे. वैदिक काळ आहे, या वैदिक काळात सर्वात महत्वाचा आणि मुख्य व्यवसाय काय होता? तर तो होता पशुपालन. काय होता? पशुपालन हा महत्वाचा त्यांचा व्यवसाय, उद्योगधंदा होता. इंद्रदेवताचा उल्लेख कोणत्या वेदात सर्वाधिक आढळतो? अथर्ववेद, सामवेद की ऋग्वेदामध्ये? असे प्रश्न आहेत. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर युपीएससीला सुद्धा हा जशाला तसा 25 नंबरचा क्वेश्चन विचारून झालेला आहे. ऋग्वेदामध्ये या इंद्रदेवतेचा काय झालेला आहे? उल्लेख आलेला आहे. तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल फक्त ऋग्वेदच आहे, या ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. खाली ऑप्शन आहे 4 नंबरचा ऋग्वेद. गाय. गाय या शब्दाचा उल्लेख सुद्धा कोणत्या वेदात आहे? गाय हा जो शब्द आहे, गाय या शब्दाचा उल्लेख कुठल्या वेदात आहे? तर तो सुद्धा ऋग्वेदातच आहे. हे जे काय 4 वेद आहेत, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद, याबरोबर खूप वेळा तुम्हाला प्रश्न विचारतात आणि हे सगळ्यात विचारलेले क्वेश्चन आहेत. त्यामुळे नेमकं सगळं वाचायची गरज नाही. ओके, चला. वेदांचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात? पुरोहित, ऋषी. ब्राह्मण विद्वांचा ऋषी म्हणतात. वेदांचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात? ऋषी. हडप्पा संस्कृतीचे लोक कोणत्या देवतेची पूजा करत असत? ठीक आहे, हडप्पा संस्कृती आहे, पूर्ण हडप्पाच पाहिजे संस्कृतीच आहे. तर त्यावेळेस कुठल्या देवाची ती पूजा करायचे? तर शिव, महादेवांची. शिव, पशुपतीनाथ याची हडप्पा संस्कृती लोक काय करायचे? पूजा करायचे. आरण्यके म्हणजे काय? जंगलातील ग्रंथ, स्रोत संग्रह, विधीचे वर्णन, तत्वज्ञानाचे ग्रंथ. तर आरण्यके म्हणजे काय आहे? तर जंगलातील ग्रंथ. आरण्यके या शब्दावरून, अरण्य म्हणजे जंगल, आरण्यके जंगलातील ग्रंथ म्हणजे आरण्यके. लक्षात ठेवा. हे सगळे विचारलेले क्वेश्चन सगळ्या टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, इतर केंद्राचे एक्झाम, सगळ्याला प्राचीन भारतावरती हे विचारलेले सर्वाधिक क्वेश्चन आहेत. वेदामधून मुख्यतः कोणत्या धार्मिक विचाराचा प्रसार झालेला आहे? तर हिंदू धर्माचा वेदामधून सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला आहे. हे सगळ्यात टॉप दुसरी प्राचीन भारतातला दुसरा आपला लेक्चर आहे. याबद्दल सुद्धा एक लेक्चर घेतलेला आहे. तुम्हाला जर पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची असेल किंवा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, त्यासोबत तुम्हाला जो काय आता पेपर आहे उद्याच्याला, ठीक आहे, तर हा आपला नंबर आहे 9552 62 95 63. हा नंबर सेव्ह करा. गोविंद लवल सर नावाने व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या. अकॅडमीचं नाव आहे आपल्या श्री अकॅडमी. काय नाव आहे? श्री अकॅडमी.
असं टाका, सेम लोगो येईल. किंवा हा व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शन सुद्धा लिंक दिली. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, लिंक ऑलरेडी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून तो लिंकली जा. टेलिग्राम तुमच्याकडे असेल तर ग्रुप जॉईन करा, नसेल तर टेलिग्राम जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला हे सगळे व्हिडिओ लिंक मिळतील. त्याचसोबत महत्त्वाचे जे काय चालू घडामोडी असतील ते सुद्धा मिळतील. ठीक आहे. चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असेल तर जानेवारी 2025 पासून ते ऑगस्ट 2025 पर्यंत चालू घडामोडीचे सुद्धा नोट्स तुम्हाला ॲपमध्ये दिलेले आहेत, फक्त 50 रुपयामध्ये. ओके, थांबतोय.